जय शिवाजी. हर महादेव. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. देशभरात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच ऐन निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन स्वराज्य मित्र मंडळ नवीन पनवेल अध्यक्ष सागर बळीराम महामणी व त्यांचे सहकारी प्रदीप म्हात्रे, प्रफुल्ल जांभळे, रोहन पाटील, सुरेश टाक, मकरंद गावकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. शिरीषदादांनी सागर महामणी व त्यांच्या सहकाऱ्यांसह हाती शिवबंधन बांधून मशाल घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष दिसून येत होता. जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पनवेल विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, पनवेल महानगर समन्वयक दीपक घरत, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, नवीन पनवेल शहर संघटिका अपूर्वा प्रभू, विभाग प्रमुख किरण सोनावणे, बिपिन झुरे, खारघर प्रभाग क्रमांक 4 अनिल तळवणेकर, विक्रांत पाटील, तनुजा झुरे, ओमकार धावडे, विकास पोवळे, प्रवीण सोनकर, विभाग संघटक जितू पाटील आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमतः सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. शिवसेनेचा जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जिल्हा प्रमुख आहे आणि संपूर्ण शिवसेनेच्या वतीनं पनवेल रायगडच्या शिवसेनेच्या वतीनं सर्वांना पाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रथमतः सुरुवात मराठी माणसाची ही पाडव्याने होत असते. तर त्या अनुषंगाने आज आम्ही शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आज प्रवेश घेतला आणि आता इलेक्शनचे पण दिवस आहेत आणि इलेक्शनचे दिवस पण चालू असताना लोकांनी साहेबांकडे, उद्धव बाळासाहेबांकडे बघून चांगले साहेबांचं नेतृत्व हा महाराष्ट्राला लाभावा, हा नेतृत्व महाराष्ट्राला मिळावा याच्यासाठी लोकांचे प्रयत्न भरपूर आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक पक्षातली लोक आज BJPची आहेत, उद्याला आमच्याकडे मनसेची आहेत, 2 दिवसांनी मनसेचाही प्रवेश आहे. त्याच्यानंतर आणखीन एक इतर BJPच्या लोकांचा प्रवेश आहे. तो प्रवेश फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षामध्ये होणार आहे. असे प्रवेश ह्या नवीन वर्षामध्ये होतोय हे आम्हाला सर्वांना आनंद वाटत आहे आणि इलेक्शनमध्ये सुद्धा हा त्याचा फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला, शिवसेना ह्या पक्षाला होणार ही मी आत्मविश्वास तुम्हाला सांगतो. बघा, साहेबांचं नेतृत्व जे साहेबांनी एकदम मनात ठरवलं, साहेबांच्याबद्दल जे साहेबांनी ठरवलं ते ठरलंच आणि जे ठरवल्यानंतर लोकांनाही भावना आहे अशी आहे की आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या पक्षामध्येच आपला उमेदवार असून तो निवडून 100% 1000% येणार ही लोकांना भावना आहे. म्हणून साहेबांच्याकडनं लोकांनी कौल दिलेलं. त्याबद्दल आपले उद्धव साहेबच या गोष्टी बोलू शकतील. परंतु मी एवढंच सांगेन, जे गद्दार झाले त्यांनी जनतेचा विचार नाही केला, स्वतःचा विचार करून उद्धव साहेबांना सोडून गेले, शिवसेनेला सोडून गेले, त्या स्वतःच्या विचारासाठी गेले. पण जनता ही उद्धव साहेबांना धरून राहिली म्हणून आज परत साहेबांकडे येण्यासाठी त्याचा ओघ चालू आहे. बाकी साहेबच बोलते. मनाला खूप आनंद होते. आम्ही शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला. नवीन पनवेल शहर प्रमुख यतीनदादा देशमुख, त्याचप्रमाणे महिला संघटिका अपूर्वाताई, त्याचप्रमाणे बिपिन झुरे हे माझ्या गेल्या वर्षभरापासून मागे लागले होते. सागर, तू शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश कर, शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश कर. पण आज हा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती, हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावरती मी कालच रात्री डिसिजन घेतलं. मॅडमला सांगितलं, मॅडम मला आपलं उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला पाहिजे.
दादांची आज सकाळी टायमिंग घेऊन आम्ही आज पक्षप्रवेश केला आणि चांगल्या दिवशी आम्ही आज सुरुवात करत आहोत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये आमचे उमेदवार संजय वगैरे पाटील यांना आम्ही निवडून देण्यासाठी दिवाचं रान करू व त्यांना लोकसभेवरती पाठवू. नवीन पनवेलमध्ये त्यांना चांगल्या प्रकारे त्यांना आघाडी देऊ व आपली जी मशाल आहे ती दिल्लीपर्यंत पाठवू. हीच आमची कार्यकर्त्यांची भावनामुळे आम्ही शिवसेनेमध्ये पक्ष. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो खारघर. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.